आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नारायणीचा फोन. हा बोल ग नारायणी. मेंटरशिपचा मेल आलाय. हा बघते बघते. हा चालेल, मी तुला मेसेज करते ग. हा चल बाय. कुठलं हॉस्पिटल असेल, मेंटर कोण असेल माझा? सिटी हॉस्पिटल. ताईच्या हॉस्पिटलला काम करायला मिळणार मला. मेंटर कोण आहे? डॉक्टर जयंत प्रधान. हाच मेंटर मिळाला हवा होता का मला? ताईशी बोलायला लागेल या बाबतीत. रिपोर्टिंग डेट काय आहे? आजचीच रिपोर्टिंग डेट आहे. ताईशी बोलायला लागणार लगेच. बघा इन्स्पेक्टर साहेब, ह्याला तुम्ही पहिल्यांदा अटक करा. ह्यानीच किडनॅप केले माझ्या मयुरीला. साहेब ऐका, थांबा. मी नवीन बिझनेस सुरू करतोय. कसला? चहाचा. ताई ताई ताई. आई ताई कुठे आहे ग? अगं आत्ताच बाहेर गेली. का काय काम होतं? हे देवा, तिचं काम होतं तिच्याकडे. मग एवढं काय झालं? फोन करून बोलून घे ना तिच्याशी. हा थांब, करते तिला कॉल. अरे देवा, मेंटर चेंज करायचा असेल तर मला स्वतः जाऊन ऍप्लिकेशन द्यावं लागेल. काय गो, फोन करणार होतीस ना? हो ग, मी ना विचार करत होते की मी डिरेक्टली हॉस्पिटलला जाऊनच विचारते तिला. हा बर. पुन्हा काय ह्या सविता वहिनी फोन करतायत आता? काय? हॅलो, बोला. आज कशी काय परत आमची आठवण आली? काय हो, तुम्हाला तुमच्या मुलाची जराही काळजी नाहीये का? असं का बोलताय? नाही, तुम्ही विक्रांत आणि गिरिजाचं लग्न लावून देताय म्हणून विचारते मी. असं काही नाहीये. अहो मग लवकरात लवकर ते लग्न मोडा आणि विक्रांतला घरी घेऊन या. तुम्ही असं टोकाचं का बोलताय? अहो तुम्हाला माहित नाही मयेकर फॅमिली केवढी भयानक आहे. मी कोळून प्यायली त्यांना. नाही, त्याचा अंदाज आहे मला. अहो नुसता अंदाज आहे म्हणून काय होणार आहे? तुम्ही अंदाज घेत बसाल आणि ते त्यांची पुढची चाल खेळून मोकळे होतील. मी बरं असं होऊ देईन. अहो मी पण असंच म्हणत राहिले आणि ते तिकडे माझ्या मुलावर जादू करून मोकळे झाले सुद्धा. मला वाटतं तुम्ही वेळच्या वेळी काहीतरी करायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं, मी काही केलं नसेल? अहो डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते मी, पण माझी दोन्ही मुलं त्यांच्या बाजूनेच बोलायला लागली. म्हणजे? अहो विघ्नेश झालाच. आता मयुरीला सुद्धा नादाला लावले त्यांनी. अहो काय सांगता काय? मग तुम्हाला माहितीये ना, अहो विघ्नेश तर मला काही न कळवता इंदोरला शिफ्ट झाला. काय? एवढंच नाही, मयुरी काल माझ्या नकळत घर सोडून निघून गेली होती. विक्रांतही आता घर सोडून गेलाय म्हणून मी तुम्हाला सांगते त्याला लवकरात लवकर घरी घेऊन या. हो हो, माझाही तसा प्रयत्न चालू आहेच. काय सांगू तुम्हाला, मला किती त्रास होतोय ते. नाही, तुमचं दुःख मी समजू शकते हो. माझा मुलगाही असाच घर सोडून गेला आणि परत आलाच नाही. नाही नाही, माझ्या बाबतीत असं काही होणार नाही. माझ्या बाबतीत जे घडलंय ना ते दुसऱ्या कोणाच्याही बाबतीत घडू नये असंच मला वाटतं. म्हणून सांगते मी तुम्हाला, गिरिजा आणि विक्रांतचं लग्न लगेच मोडून टाका आणि विक्रांतला घरी घेऊन या तुम्ही. हो हो हो, मी बघते काय ते. ठेवते. यांचं बरोबर आहे. विक्रांत हाताबाहेर जायच्या आधी त्याला घरी आणायला हवं.
गिरिजा हं. आपल्या कल्पना सत्यात उतरतायत. बरं वाटतंय? आज आपण उद्घाटन करणार आहोत. मला माहितीये आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे. पण ही फक्त सुरुवात आहे विक्रांत, आणि आयुष्यात सुरुवात होणंच गरजेचं असतं. खरं सांगू, थोडा नर्वस झालोय मी. त्यात काय नर्वस होण्यासारखं? सगळं आयुष्यात पहिल्यांदा घडतंय माझ्या गिरिजा. आयुष्यात माणूस सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच करत असतो. पण तू दडपण नको घेऊ, मी आहे ना. गिरिजा, मी खूप लकी आहे ग. का? कारण तुझ्यासारखी मैत्रीण मला बायको म्हणून मिळाली. काही असतं तुझं. अगं खरंच, जगात चांगली बायको कुणाला मिळाली असेल ना, तर ती मला मिळाली. पास झाला. बरं गिरिजा, अरे अगं जा तू, तुला उशीर होईल. अरे थांबते थोड्या वेळ, मदत करते. मी सगळं करतो, तू काहीच टेन्शन घेऊ नको. तू जा, उगाच उशीर होईल माझ्यामध्ये. ठीक आहे, बाय. बाय. New intake for resident doctor 2024. अरे देवा.